खासदार संजय भाऊ देशमुख थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. दिनांक 12 सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी मंगरुळपीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शिवणी, दोत्रा, पारवा, घोटा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात तलाव स्वरूपात पाणी साचले होते. अक्षरशः येथील शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांप्रती आस्था असणारे निराधाराचा आधार, कर्तव्यदक्ष लोकप्रिय शिवसेना विदर्भ नेते खासदार संजय भाऊ देशमुख यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी शेतक यांनी पीक विमा कंपनीच्या विरोधात गाऱ्हाणे मांडले. याबाबत लल्लू गारवे, सरपंच ग्रामपंचायत शिवणी यांनी निवेदन दिले. तर ज्येष्ठ नेते तथा शेतकरी विठ्ठलराव गावंडे व नंदूभाऊ गावंडे यांनी शेतातील सोयाबीन झाडाची अवस्था दाखविली. याप्रसंगी तहसीलदार, कृषी विभाग, विमा कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बाधित शेतकरी मोठ्या प्रमाणात हजर होते. कारण पैसे मागण्यात कोण आहे, कोण मुख्य माणूस आहे त्याचा विमा कंपनीवाला बोला बरं. नाही, आज शेतकऱ्याचं आमच्या बांधवांचं नुकसान पाहण्यासाठी या ठिकाणी आपले सर्व अधिकारी वर्ग सुद्धा आहे आणि आमचे सर्व नेते मंडळी सुद्धा आहे. या भागातील सर्व शेतकरी बांधव सुद्धा आहे. मोठ्या प्रमाणावर नुकसान मंगरुळपीर तालुक्यामधील काही भागाचं झालेलं आहे. त्याचा सर्वेक्षण सुद्धा सर्व अधिकारी मंडळींनी त्या ठिकाणी केलेलं आहे. शासनाच्या सुद्धा सूचना आहेत. जास्तीत जास्त मदत कशी शासनाकडून मिळवून देता येईल याच्यासाठी आमचा सातत्यानं प्रयत्न राहणार आहे. आता गणपतीचं पर्व चालू आहे. मुख्यमंत्री साहेबांना सद्बुद्धी देऊ की शेतकऱ्याचं झालेल्या नुकसानाचं त्वरित त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या संदर्भात शासन स्तरावरून कारवाई तर सुरूच आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांना लवकर मोबदला मिळाला पाहिजे याच्यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत. तशा प्रकारचा हा दौरा आयोजित या ठिकाणी